श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आपल्याला मंगळवारी काय करायचे सांगण्यासाठी आलेली आहे. आज मंगळवार आहे. आज गणेशजींचा आणि हनुमानजींचा दोघांचाही दिवस आहे. त्याचप्रमाणे शनी वक्री झालेला आहे. तो आपल्या बरोबर हळूहळू काळना चालत आहे. तर ह्या सगळ्यांना घेऊन आपल्याला आजचा दिवस साजरा करायचा आहे. तर आजच्या दिवशी सगळ्यात प्रथम सूर्याला जल द्यायचा आहे. पिंपळाच्या झाडाला पाणी जल द्यायचं आहे. गणेशजींना फूल आणि दुर्वा वाहायचे आहे. लाल फूल त्यांना फार आवडतं. मंगळवारच्या दिवशी खास करून तुम्ही लाल फूल नक्कीच वाहा आणि दुर्वा. त्याच्यानंतर तुम्हाला शंकराला एक थंड एक पाणी, एक तांब्या पाणी तुम्हाला अर्पण करायचंय. जमलं तर तुम्ही दूधही अर्पण करा, पंचामृत अर्पण करा, डाळिंबाचा रस अर्पण करा. त्यांना बेल फुलं वाहा आणि अशा प्रकारे त्याचा अभिषेक करा. आज मंगळवार असल्यामुळे तुम्ही आज शंकराच्या पिंडीवर लाल मसूरची डाळ किंवा गहू, चणे, गुळ असं अर्पण करू शकता आणि ह्याचा अभिषेक होतो. आज मंगळवार आहे. हनुमंतांच्या देवळामध्ये आपल्याला जायचं आहे. त्यांना रुईच्या पानांचा हार द्यायचा आहे. परत त्यांना तेल चढवायचं आहे, दिवे लावायचे आहे, गहू अर्पण करायचे. आणि विशेष म्हणजे गव्हाचं आजचं महत्व असं आहे की मंगळाचा काळ चालू आहे आणि त्याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी घडत आहेत. तर आपण गव्हाला आज दानामध्ये जर आपण आणलं आणि गव्हाच्या वस्तू किंवा अख्खे गहू दान केलेत तर खूप चांगलं राहील. ज्यांचे विवाह होत नाहीये, त्यांची कामं अडकली आहे, त्यांनी तर नक्कीच गव्हाचं दान करा. छोटे छोटे पाकिट करून 1-2 जणांना दिले तरी चालेल किंवा एकत्र 1 किलो किंवा अर्धा किलो गहू तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला द्या, देवळामध्ये द्या किंवा तुमच्या एका व्यक्तीला असं द्या त्याला गरज असेल. तर अशा प्रकारे तुम्ही गव्हाचं दान करा. खूप चांगलं आहे. आणि हनुमान चालीसा, बजरंग बाण तर पाठ नक्कीच करा. रामाची माळ जपा, हनुमंताचा माळ जपा आणि ओम नमः शिवायची माळ जपा. अशा प्रकारे तुम्ही आजचा दिवस साजरा करा. गणपती बाप्पाचं स्तोत्र बोला, आरती बोला, ज्याच्याने आपल्या घरामध्ये प्रसन्नता राहील. संध्याकाळी दिवे लावा, अगरबत्ती सुगंधित लावा. गुलाबाची अगरबत्ती लावली तर अजून सुगंध छान आहे. कापूर सगळ्या घरामध्ये फिरवा. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर अत्तर असेल तर अत्तर गुलाबाचं इथे दोन्ही बाजूला स्वतःला लावा, मागण्याच्या मागे लावा, हाताच्या इथे लावा आणि घर्षण करा. त्याच्याने आपल्यामध्ये पण सुगंध दरवळतो. कोणाला जर द्यायचं झालं तर लाल गुलाबाची फुलं द्या आणि अर्पणही करा देवीला. तुळजाभवानीला, महालक्ष्मी, तुमची जी पण कुलदेवता किंवा जी पण देवी आपल्याकडे आहे त्यांना पार्वती, बगला देवी, मुखी यांना हळद कुंकू लावून तुम्ही गुलाबाची फुलं, लाल फुलं अर्पण करा. अशा प्रकारे आजचा दिवस साजरा करा. श्री स्वामी समर्थ.